आज आपण इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स पार्ट 2 या विषयातील ट्रिग्नोमेट्री या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 पूर्णपणे सोडवला होता. त्यानंतर उर्वरित उदाहरणं तुम्हाला घरी सोडवायला सांगितलेली होती. मला वाटतं आपण सर्वांनी ती उदाहरणं सोडवली असतील. आज आपण ट्रिग्नोमेट्री या प्रकरणाचा पुढचा भाग म्हणजेच ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री याविषयी अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपल्याला एखादा टॉवर असेल, इमारत असेल किंवा झाड किंवा एखाद्या दीपगृहापासून जहाजाचं असलेलं अंतर शोधावं लागतं किंवा आपण एखाद्या नदीची रुंदी मोजावी लागते. आपल्याला माहिती आहे, आपण प्रत्यक्षपणे ही मापन करू शकत नाहीत, म्हणजे मोजू शकत नाहीत. मग ही मापं मोजण्यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशो म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशो त्रिकोणमिती गुणोत्तरे जे असतात, या त्रिकोणमिती गुणोत्तरांचा उपयोग करून आपल्याला एखाद्या इमारतीची उंची असेल किंवा टॉवरची उंची असेल, झाडाची उंची असेल किंवा एखाद्या जहाजाचं दीपगृहापासूनचं अंतर असेल किंवा नदीची रुंदी असेल, हे आपल्याला या ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा वापर करून म्हणजे त्रिकोणमिती गुणोत्तरांचा वापर करून सहजपणे मोजता येतात. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपण काही कन्सेप्ट बघणार आहोत. काही ज्या नवीन संज्ञा आहेत त्यांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यापैकी पहिली संज्ञा आहेत लाईन ऑफ व्हिजन. आता लाईन ऑफ व्हिजन म्हणजे काय? इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग at the location A looking at an object B, then the line AB is called the line of vision. म्हणजे समजा आकृतीत दर्शवल्याप्रमाणे एखादा निरीक्षक ए या ठिकाणी आहेत आणि तो बी या ठिकाणी असलेल्या वस्तूकडे बघत असेल, तर या ठिकाणी लाईन ए बीला आपण लाईन ऑफ व्हिजन असं म्हणतो. त्यानंतर दुसरी संज्ञा आहेत अँगल ऑफ इलिव्हेशन. आता अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजेच उन्नत कोन. आता उन्नत कोन म्हणजे काय? तर इफ अन ऑब्झर्वर ॲट ए ऑब्झर्व द पॉईंट बी विच इज ॲट द लेवल हायर दॅन ए अँड ए एम इज द हॉरिझॉन्टल लाईन, देन अँगल बी ए एम इज कॉल्ड द अँगल ऑफ इलिव्हेशन. म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे जर ऑब्झर्वर ए या ठिकाणी असेल आणि तो ए या ठिकाणापासून त्याच्यापेक्षा जास्त उंचीवर असलेली बी या ठिकाणी असलेली वस्तू असेल, तर ए पासून हायर लेवलवर म्हणजे उंचीवर असलेल्या बी या वस्तूकडे बघत असेल आणि ए एम ही हॉरिझॉन्टल लाईन असेल म्हणजे ग्राउंडला समांतर असेल, तर तयार होणार अँगल बी ए एम ला आपण अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजेच उन्नत कोन असे म्हणतात. त्यानंतर अँगल ऑफ डिप्रेशन. आता अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजेच अवनत कोन, त्याला आपण मराठीत अवनत कोन म्हणतो. इफ अन ऑब्झर्वर ॲट ए ऑब्झर्व द पॉईंट सी which is at the level lower than A and AM is the horizontal line, then angle MAC is called the angle of depression. म्हणजे जर निरीक्षक ए या ठिकाणी असेल आणि तो त्याच्यापेक्षा खालच्या पातळीवर असलेल्या सी या ठिकाणी असलेल्या म्हणजे त्याच्यापेक्षा खालच्या पातळीवर असलेल्या वस्तूकडे बघत असेल आणि ए एम ही हॉरिझॉन्टल लाईन असेल म्हणजे ग्राउंडला
समांतर असेल, पॅरलल असेल, तर तयार होणारा जो कोन आहे अँगल MAC आपण त्याला अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजेच अवनत कोन असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, या संज्ञांचा वापर करून आपल्याला जी उदाहरणं सोडवायची आहेत, ही उदाहरणं सोडवत असताना आपल्याला प्रथमतः त्याची रफ डायग्राम म्हणजे कच्ची आकृती काढावी लागते. आपल्याला माहिती आहे, एखादी वृक्ष असेल म्हणजे झाडे असतील किंवा बिल्डिंग असेल किंवा टॉवर असेल, हे सर्व हे ग्राउंडला व्हर्टिकल असतात म्हणजे लंब असतात. त्यामुळे आपण ग्राउंडला व्हर्टिकल लाईनच्या साहाय्याने किंवा व्हर्टिकल लंब रेषाखंडाच्या साहाय्याने आपण झाडे, इमारत हे दाखवू शकतो. त्यानंतर या ठिकाणी ऑब्झर्वरची जी म्हणजे निरीक्षकाची उंची आपण ग्राह्य धरत नाहीत, त्यामुळे ती पॉईंट स्वरूपात आपण दाखवतो. उदाहरणार्थ पॉईंट ए या ठिकाणी निरीक्षक असेल तर ए या निरीक्षकाची आपण उंची लक्षात घेत नाहीत, ती निग्लिजिबल असते. तर बघूया आपण अँगल ऑफ इलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन या संज्ञांचा वापर करून आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या साहाय्याने त्रिकोणमिती उदाहरणं कशी सोडवायची त्याविषयी माहिती घेऊया. बघूया. द फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट ए डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम ए चर्च लुकिंग ॲट इट्स टॉप. म्हणजे एक व्यक्ती एका चर्चपासून 80 मीटर अंतरावर उभा आहेत आणि तो चर्चपासून 80 मीटर अंतरावर उभा राहून त्या चर्चच्या टोकाकडे बघतोय, उंच टोकाकडे बघतोय. द अँगल ऑफ इलिव्हेशन इज 45 डिग्री. या ठिकाणी तयार होणारा उन्नत कोन हा 45 अंशाचा आहे. फाइंड द हाईट ऑफ चर्च. यावरून आपल्याला चर्चची हाईट म्हणजे उंची शोधायची आहे. मग या आपण त्यासाठी एक रफ डायग्राम काढले. आकृतीत दर्शविल्याप्रमाणे समजा रेख BC म्हणजेच चर्च आहेत आणि निरीक्षक A हा BC पासून 80 मीटर अंतरावर उभा आहेत. त्यावेळेस तयार होणारा उन्नत कोन हा 45 अंशाचा आहे, म्हणजेच अँगल A इज इक्वल टू 45 डिग्री अँड डिस्टन्स AB इज 80 मीटर. See the solution. Let us consider that a person is at point A and church is at B. म्हणजे समजा निरीक्षक A या ठिकाणी आहेत आणि चर्च B या ठिकाणी आहेत. Then BC is the height of the church. Here in a right angle triangle ABC, angle A is 45 degree and AB distance AB is equal to 80 मीटर. म्हणजे या ठिकाणी काटकोन त्रिकोण ABC तयार होतो. या काटकोन त्रिकोण ABC मध्ये अँगल A 45 अंश आहेत आणि AB बरोबर 80 मीटर आहेत. यावरून आपण टॅन गुणोत्तर काढूया. मग टॅन 45. आता टॅन गुणोत्तर का घ्यायचं, तर आपल्याला BC म्हणजे चर्चची उंची काढायची आहेत आणि AB हे निरीक्षकाचं चर्चपासूनचं अंतर आपल्याला माहिती आहे. म्हणजे या काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू आहे AB आणि BC. मग कोन दिलेला आहे उन्नत कोन हा 45 अंश आहेत. कोन A, त्याच्या समोरील बाजू BC आणि लगतची बाजू AB. मग सम्मुख भुजा आणि लगतची भुजा यांच्याशी संबंधित असलेलं त्रिकोणमिती गुणोत्तर आहे टॅन, म्हणून टॅन 45 घेतला आपण. मग टॅन 45 बरोबर सम्मुख भुजा BC छेद लगतची भुजा AB. म्हणजे आपल्याला टॅन 45 इज इक्वल टू BC अपॉन AB
हे त्रिकोणमिती गुणोत्तर मिळतं. त्याचं रिझन लिहिलं बाय डेफिनेशन. आता आपल्याला माहिती आहे tan 45ची किंमत ही 1 आहे, म्हणून 1 बरोबर BC छेद ABची किंमत, AB डिस्टन्स 80 मीटर आहेत, म्हणून आपल्याला समीकरण मिळालं 1 बरोबर BC छेद 80. त्याला सरळ रूप दिलं तर आपल्याला BC बरोबर 80 मीटर हे उत्तर मिळतं. आता BC काय आहेत तर ही त्या चर्चची उंची आहेत. देअरफॉर वी कॅन राईट द हाईट ऑफ द चर्च इज 80 मीटर. म्हणजे या चर्चची उंची 80 मीटर आहे. याप्रमाणे आपण दिलेल्या माहितीच्या आधारे म्हणजे उन्नत कोन दिलेला असताना आणि काटकोन त्रिकोणाची एक बाजू दिलेली असताना आपण टॅन गुणोत्तराचा वापर करून त्या चर्चची उंची सहजपणे काढता येते. त्यानंतर दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण आहे फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट ए शिप मेक्स अँड अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 डिग्री. म्हणजे या ठिकाणी ए या ठिकाणी एक ऑब्झर्वर आहेत, तो दीपगृहावर आहेत. लाईट हाऊस म्हणजे दीपगृह. या दीपगृहाच्या उंचावर टॉपवर ए या ठिकाणी ऑब्झर्वर आहेत आणि तो त्याच्यापासून खालच्या बाजूला असलेली पॉईंट C जवळ असलेली एक जहाज आहे, त्या जहाजाकडे बघतोय. त्यावेळेस त्याने हॉरिझॉन्टल लाईनशी केलेला अँगल म्हणजेच अँगल ऑफ डिप्रेशन हा 60 डिग्री आहेत. इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. म्हणजे जर त्या लाईट हाऊसची उंची म्हणजे दीपगृहाची उंची 90 मीटर असेल तर तो त्या जहाजापासून फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस म्हणजे ते जहाज त्या दीपगृहापासून किती दूर अंतरावर आहेत हे आपल्याला शोधायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला कच्ची आकृती काढायची आहेत. या रफ डायग्राममध्ये आपण दीपगृह समजा AB रेख ABच्या साह्याने दीपगृह दाखवले. ए हा त्या दीपगृहाचा टॉप असेल आणि शिप म्हणजे जहाज हे C बिंदूजवळ असेल. साहजिकच AB दीपगृह हे ग्राउंडला BCला परपेंडिक्युलर आहेत, लंब आहेत. म्हणजे या ठिकाणी काटकोन तयार होतो. या ठिकाणी AB ही त्या दीपगृहाची उंची की जी आपल्याला 90 मीटर दिलेली आहेत आणि BC हे जहाजाचे दीपगृहापासूनचे अंतर आहेत. आता या ठिकाणी आपल्याला √3 = 1.3 ही किंमत दिलेली आहेत. बघूया सोल्युशन. लेट AB = द हाईट ऑफ द लाईट हाऊस. म्हणजे AB ही काय आहे त्या लाईट हाऊसची उंची आहेत म्हणजे दीपगृहाची उंची आहेत आणि C इज द पोझिशन ऑफ शिप म्हणजे C हे ते जहाजाचं ठिकाण आहेत. AD इज द हॉरिझॉन्टल लाईन अँड अँगल DAC इज अँगल ऑफ डिप्रेशन. या ठिकाणी ए बिंदूपासून ग्राउंडला समांतर काढलेली पॅरलल असलेली रेषा म्हणजे लाईन AD इज द हॉरिझॉन्टल लाईन अँड अँगल DAC हा काय आहे अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे अवनत कोन आहेत. बघा आकृतीत दर्शवल्याप्रमाणे लाईन AD इज पॅरलल टू द ग्राउंड अँड BC इज ऑल्सो पॅरलल टू द ग्राउंड. म्हणजे AD पॅरलल BC आहेत अँड द AC इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ दिस टू पॅरलल लाईन्स. म्हणजे रेख AC हा BC आणि AD या दोन समांतर रेषांना छेदणारी ही छेदिका आहे. आपल्याला समांतर रेषांचा गुणधर्म माहीत आहे. इफ टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर अँड इट इंटरसेक्ट्स द ट्रान्सव्हर्सल intersects these two parallel lines in two different points, then the alternate angles are congruent. म्हणजे जेव्हा
दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे होणारे जे अल्टरनेट अँगल असतात, अल्टरनेटिव्ह अँगल, ज्याला आपण व्युत्क्रम कोन म्हणतो, हे कसे असतात? एकरूप असतात. या ठिकाणी अँगल DAC अँड अँगल ACB आर द अल्टरनेटिव्ह अँगल्स and these alternative angles are congruent and therefore we can write angle ACB is equal to angle DAC is equal to 60 degree. Now in right angle triangle ABC, म्हणजे आता त्रिकोण ABC मध्ये आपल्याला कोन C मिळालेला आहे 60 डिग्री. त्यानंतर AB ही दीपगृहाची उंची आपल्याला माहिती आहे 90, आपल्याला काढायची आहे. BC हे डिस्टन्स काढायचे आहेत. या ठिकाणी परत आपण टॅन गुणोत्तराचा वापर करूया. मग टॅन 60 इज इक्वल टू सम्मुख भुजा AB आपण लगतची भुजा BC, म्हणजे टॅन 60 इज इक्वल टू आपल्याला मिळेल AB आपण BC. ABची व्हॅल्यू आपल्याला माहिती 90, ती समीकरणात टाकले. टॅन 60ची किंमत माहिती आहे, टॅन 60 इज इक्वल टू √3 आहेत, म्हणजे आपल्याला गुणोत्तर समीकरण मिळतं √3 इज इक्वल टू 90 आपण BC. याला आपण सरळ रूप दिलं तर आपल्याला BC इज इक्वल टू 90 अपॉन √3 मिळेल. मग आता 90 अपॉन √3, छेदस्थानचा √3 कॅन्सल करायचं असेल तर अंश आणि छेदाला √3ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाइंग बोथ साइड और द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय द √3 वी गेट 90 इंटू √3 अपॉन √3 इंटू √3. म्हणजे छेदस्थानचा √3 नष्ट करण्यासाठी अंश आणि छेदाला √3ने म्हणजे वर्गमुळात 3ने गुणले तर आपल्याला 90 गुणिले वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 असं समीकरण मिळतं. बरोबर सरळ रूप दिलं तर अंश तसंच राहील 90 गुणिले वर्गमुळात 3 छेद, आता छेदस्थानी वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 3चा वर्ग म्हणजेच 3 आहेत. मग त्याला सरळ रूप द्या, 3ने अंशस्थानच्या 90ला भाग दिला तर आपल्याला समीकरण मिळेल 30 गुणिले वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 3ची किंमत आपल्याला दिलेली 1.73, म्हणजे 30 गुणिले 1.73 त्यांचा गुणाकार येतो 51.9 मीटर, म्हणजेच 51.9 मीटर. अँड दिस इज द डिस्टन्स ऑफ अ शिप फ्रॉम ए लाईट हाऊस. याप्रमाणे जहाजाचे दीपगृहापासून असलेले अंतर हे 51.9 मीटर इतके आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण पुढचं उदाहरण बघूया. तिसरं उदाहरण दिलेले 2 बिल्डिंग्स आर फेसिंग इच अदर ऑन ए रोड ऑफ विड्थ 12 मीटर्स. म्हणजे 12 मीटर रुंदीचा रस्ता आहेत आणि या 12 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कडेला 2 इमारती एकमेकांकडे तोंड करून उभ्या आहेत. म्हणजे एकमेकांच्या समोरासमोर 12 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कडेला एकमेकांच्या समोर 2 इमारती आहेत. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय, द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी 60 डिग्री. म्हणजे यापैकी जी पहिली बिल्डिंग आहे जिची उंची 10 मीटर आहेत, म्हणजे 10 मीटर उंचीच्या पहिल्या इमारतीच्या टॉपवरून आपण दुसऱ्या बिल्डिंगकडे किंवा दुसऱ्या बिल्डिंगच्या टोकाकडे वरच्या टोकाकडे बघितले असता होणारा अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजेच उन्नत कोन हा 60 डिग्री होतो. यावरून व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग, आपल्याला दुसऱ्या इमारतीची उंची किती आहेत हे विचारलेलं आहे. मग यासाठी आपण परत रफ डायग्राम काढूया. मग समजा या ठिकाणी 2 बिल्डिंग आहेत, एका बिल्डिंगची उंची 10 मीटर आहेत, दुसऱ्या बिल्डिंगची उंची काढायची आहेत. बघूया आकृतीत दर्शविल्याप्रमाणे समजा AB आणि CD या 2 इमारती आहेत. AB ही पहिली इमारत आहेत की जिची उंची 10 मीटर आहेत आणि दुसरी बिल्डिंग CD आहेत, ही आपल्याला काढायची आहेत, तिची लांबी शोधून काढायची आहेत. बघूया.
लेट सेगमेंट ए बी अँड सेगमेंट सी डी आर टू बिल्डिंग्स. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे रेख ए बी आणि रेख सी डी या दोन इमारती आहेत. सेगमेंट बी डी इज द रोड. या ठिकाणी या दोन बिल्डिंगमधील डिस्टन्स म्हणजे काय आहे, रोड आहेत. आणि त्या रोडचं अंतर म्हणजे डिस्टन्स विड्थ किती आहे, 12 मीटर. म्हणजे डिस्टन्स बी डी इज इक्वल टू 12 मीटर. सेगमेंट ए ई इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट सी डी. म्हणजे आकृतीत दर्शवल्याप्रमाणे रेख ए ई हा रेख सी डीला परपेंडिक्युलर आहेत. बिंदू ई हा बिंदू सी आणि डी यांच्या दरम्यान आहेत. मग आता या ठिकाणी अँगल ऑफ इलेव्हेशन इज 60 डिग्री. मग ए पासून आपण सीकडे बघितलं तर तयार होणारा अँगल सी ए ई हा 60 डिग्री आहेत. मग आता दिलेले अंतर, पहिल्या इमारतीची उंची म्हणजे डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 10 मीटर, width of the road that is distance BD is equal to 12 meter and the angle of elevation म्हणजेच अँगल CAE is equal to 60 डिग्री. आता आकृतीत दर्शवल्याप्रमाणे चौकोन ABDE हा एक चौकोन मिळाला. चौकोन ABDE हा आयत आहेत. मग आयताच्या सम्मुख भुजा या समान असतात म्हणजेच एकरूप असतात. यावरून ए बी तिची सम्मुख भुजा डी ई म्हणजे डी ई इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू 10 मीटर. त्याचप्रमाणे ए ई तिची सम्मुख भुजा बी डी, मग ए ई इज इक्वल टू बी डी इज इक्वल टू 12 मीटर. कारण आयताच्या सम्मुख भुजा या एकरूप असतात. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. देन इन द राईट अँगल ट्रायंगल सी ए ई, आता आपण त्रिकोण सी ए ई बघितला. त्रिकोण सी ए ईमध्ये अँगल ऑफ इलेव्हेशन 60 डिग्री आहेत. मग आपल्याला डिस्टन्स ए बी दिलेला आहेत, डिस्टन्स सी डी काढायचे आहेत. त्यासाठी आपण tan 60 या गुणोत्तराचा वापर करूया. tan 60 इज इक्वल टू, मग आता त्रिकोण सी ए ईमध्ये tan 60 इज इक्वल टू सम्मुख भुजा सी ई अपॉन लगतची भुजा ए ई, म्हणजे tan 60 इज इक्वल टू सी ई अपॉन ए ई. आता ए ईची किंमत आपल्याला माहिती आहे, ए ई इज इक्वल टू बी डी इज इक्वल टू 12 मीटर अँड tan 60 इज इक्वल टू √3. मग आता या किमती टाकून आपल्याला समीकरण मिळेल वर्गमुळात 3 म्हणजे √3 म्हणजे वर्गमुळात 3 बरोबर सी ई छेद 12 म्हणजेच √3 इज इक्वल टू सी ई अपॉन 12. आता याला सिम्प्लिफाय केला तर आपल्याला सी इज इक्वल टू 12 इंटू √3 मीटर इतकं मिळतं. आता आपण आकृतीत बघितलं तर डिस्टन्स सी डी हे डिस्टन्स सी ई आणि डिस्टन्स ई डी या दोघां मिळून तयार होतं. आणि म्हणून सी डी इज इक्वल टू सी ई प्लस ई डी. मग आता सी ईची व्हॅल्यू काढली आपण 12√3 आणि ई डीची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 10 मीटर आहे. मग या दोघांची बेरीज करून आपल्याला सी डी मिळते. डिस्टन्स सी डी इज इक्वल टू 12√3 प्लस 10 मीटर. याप्रमाणे दुसऱ्या इमारतीची जी उंची आहेत ही दुसरे हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग इज 12√3 प्लस 10 मीटर. ओके, धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 6.2 मधील काही उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर उर्वरित उदाहरणं आपण पुढील व्हिडिओमध्ये किंवा पुढील लेक्चरमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.